नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण या व्हिडिओ तासिकेमध्ये उत्पादन पद्धतीच्या दक्षता बघणार आहोत. त्याचप्रमाणे उत्पादन पद्धतीबरोबरच उत्पन्न पद्धतीचा सुद्धा विचार करणार आहोत. मागील व्हिडिओ तासिकेमध्ये आपण उत्पादन पद्धती बघितली आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची ही पद्धती आहे आणि या पद्धतीच्या माध्यमातून दोन प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जात असतं. या उत्पादन पद्धतीमध्ये अंतिम वस्तू पद्धती म्हणजे ज्या उपभोग्य वस्तू आहेत या वस्तूच्या बाजारभावानुसार बाजार मूल्यानुसार वस्तूच्या किमती एकत्र करून राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जात असतं. त्याचप्रमाणे दुसरी एक पद्धती आपण पाहिली ती म्हणजे मूल्यवर्धित पद्धती. ज्या मध्यम वस्तू असतात त्या मध्यम वस्तूचा विचार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. ज्या वस्तू असतात या वस्तू अंतिम वस्तूपर्यंत पोहोचत असताना प्रत्येक टप्प्यावर वस्तूच्या किमती बदलत असतात. याचा अर्थ असा की मूल्यवर्धित होत जात असते आणि ज्या अंतिम वस्तू असतात या अंतिम वस्तूमध्ये जे मूल्य असतं ते वर्धित मूल्य लक्षात घेतलं जात असतं आणि त्या माध्यमातून वस्तू आणि सेवा यांच्या किमतीचा विचार करून राष्ट्रीय उत्पन्न मोजता येतं किंवा मोजलं जात असतं. यासाठी आपण मागील तासिकेमध्ये एका तक्त्याच्या माध्यमातून आपण हे समजून घेतलेलं आहे. मूल्यवर्धित उत्पादन दृष्टिकोन आपण बघितला आहे. आज आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पादन पद्धतीच्या दक्षता बघायची आहे. ते दक्षतांचा जर विचार केला तर काही दक्षता राष्ट्रीय उत्पादन पद्धतीच्या माध्यमातून लक्षात घ्याव्या लागत असतात. काही काळजी घ्यावी लागत असते की ज्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना आपल्या हातून काही अडचणी किंवा आपल्या हातून काही चुका घडून येऊ शकतात आणि म्हणून राष्ट्रीय उत्पादन पद्धतीमध्ये काही दक्षता सांगितल्या जात असतात. या दक्षता जर पाहिल्या तर पहिली दक्षता सांगितली जात असते ते म्हणजे दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य मोजले जात असते. राष्ट्रीय उत्पन्न हे वाढीव स्वरूपाचं मोजलं जाऊ नये किंवा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तंतोतंत राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जावं याकरिता दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त ज्या उपभोग्य वस्तू असतात किंवा सेवा असतात ज्याला आपण अंतिम वस्तू आणि सेवा म्हटलं जात असतं यांचं मूल्य जे असतं त्याचाच विचार केला गेला पाहिजे. जसं मागील उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की साखरेचं जर किमती राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजण्यासाठी घेतल्या असेल तर ऊसाच्या किमती त्या टाळल्या गेल्या पाहिजे किंवा ऊसाच्या किमती ज्या असतात या राष्ट्रीय उत्पन्नात मोजल्या जाऊ नये. जर समजा ऊसाच्या किमती आणि साखरेची किंमत जर समजा मोजल्या गेली तर यामुळे काय होतं की राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना दुहेरी गणना होण्याची शक्यता असते आणि म्हणून दुहेरी गणना टाळण्यासाठी अंतिम वस्तू आणि सेवा यांच्या मूल्याचाच फक्त विचार केला गेला पाहिजे. मध्यम वस्तू ज्या असतात त्या मध्यम वस्तूंचा विचार करता कामा नये. त्यानंतर दुसरा एक दक्षता सांगितली जात असते ती म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूंचे मूल्य अंदाजे काढले जाते. म्हणजे स्वतःच्या उपभोगासाठी जे काही वस्तू उत्पादित केल्या जात असतात त्या वस्तूंच्या मूल्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. परंतु शेतकरी जेव्हा वस्तूचं उत्पादन करतो तेव्हा काही जो भाग असतो उत्पादनाचा काही भाग आपल्या उपभोगासाठी राखून ठेवत असतो. जसं आपल्या शेतामध्ये गहू जर पेरले असतील, गव्हाचं उत्पादन जर समजा केलं गेलं असेल तर गव्हाच्या उत्पादनापैकी
त्याला 30 क्विंटल गहू झाले असेल तर तो 4 किंवा 5 क्विंटल आपल्या कुटुंबासाठी तो काढून ठेवतो. आता हे जे 4 किंवा 5 क्विंटल कुटुंबासाठी, कुटुंबाच्या उपभोगासाठी जेव्हा काढून ठेवतो, तेव्हा हे जे उत्पादन आहे त्या उत्पादनाचा समावेश किंवा त्या उत्पादनाच्या किमतीचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला गेला पाहिजे, करण्यात यावा. आणि यामुळे काय होतं की राष्ट्रीय उत्पन्न जे असतं हे तंतोतंत येत असतं. म्हणजे शेतकऱ्यांनी जे उत्पादन केलेलं असतं त्या उत्पादित केलेल्या वस्तूच्या मूल्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला गेला पाहिजे. ही एक काळजी यामध्ये घेतली गेली पाहिजे. त्यानंतर तिसरी काळजी राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना घेतली गेली पाहिजे, ती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या अचूक अंदाजासाठी बाजार किमतीत समाविष्ट केलेली अप्रत्यक्ष कराची रक्कम वगळली गेली पाहिजे. अप्रत्यक्ष कर जो असतो हा अप्रत्यक्ष कर कुणाकडून तरी भरला गेलेला असतो आणि त्यामुळे काय होतं की या कराची जी किंमत आहे ती किंमत पुन्हा पुन्हा वारंवार त्यामध्ये समाविष्ट केली जाऊ नये किंवा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये येऊ नये याकरिता अप्रत्यक्ष कराची रक्कम जी असते ती वगळली जात असते. म्हणजे जे उपभोक्ते असतात हे उपभोक्ते काय करत असतात, अप्रत्यक्ष कराची रक्कम वस्तूच्या किमतीच्या माध्यमातून देत असतात. आणि म्हणून अचूक अंदाज येण्यासाठी बाजार किमतीमध्ये एखादी वस्तू जर आपण समजा विकत घेतली, जर समजा आपण साखर जर विकत घेतली तर साखर 40 रुपये किलो विकत घेत असताना या 40 रुपयामध्ये अप्रत्यक्ष कर सुद्धा समाविष्ट केलेला असतो. आणि म्हणून या बाजार किमतीमध्ये समाविष्ट केलेली अप्रत्यक्ष कराची जी रक्कम असते ही वगळली गेली पाहिजे, कमी केली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे काही वस्तूंसाठी सरकारने दिलेली अनुदानाची जी रक्कम असते ती मोजली गेली पाहिजे. म्हणजे काही वस्तू ज्या असतात या वस्तूंसाठी सबसिडी असते, सरकार त्या वस्तूवर अनुदान देत असते. आणि म्हणून सरकारने जो अनुदान दिलेलं असतं, सबसिडी जी दिलेली असते, या सबसिडी किंवा जी अनुदान आहे या अनुदानाची किंमत किंवा रक्कम मोजली गेली पाहिजे, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट केली गेली पाहिजे. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाच्या अचूक अंदाजासाठी बाजार किमतीमध्ये समाविष्ट केलेली अप्रत्यक्ष कराची रक्कम वगळण्यात यावी आणि शासनाने दिलेली अनुदानाची रक्कम ही समाविष्ट करण्यात यावी. त्यानंतर चौथा एक दक्षता सांगता येतं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना, ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वेगवेगळ्या वर्षातील वस्तूंच्या किमतीतील बदलाची दखल घेतली गेली पाहिजे. आता राष्ट्रीय उत्पन्न जेव्हा मोजलं जात असतं तेव्हा वेगवेगळ्या वर्षातील वस्तूच्या किमतीमध्ये बदल होत असतात. हे जे होणारे जे बदल असतात त्या बदलाची दखल घेतली गेली पाहिजे, दखल घ्यायला पाहिजे, तरच राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा किंवा राष्ट्रीय उत्पन्न हे तंतोतंत येऊ शकतो, विश्वसनीय येऊ शकतो. अन्यथा ते राष्ट्रीय उत्पन्न योग्य पद्धतीनं मोजलं जाऊ शकत नाही किंवा मोजता येत नाही. आणि म्हणून वेगवेगळ्या वर्षातील वस्तूच्या किमतीतील जे बदल होत असतात, किमतीमध्ये होणारं जे परिवर्तन असतं त्या परिवर्तनाची दखल घेतली गेली पाहिजे. त्यानंतर पाचवी एक दक्षता या पद्धतीमध्ये सांगितली जात असते उत्पादन पद्धतीमध्ये, ती म्हणजे निर्यात वस्तूचं जे काही मूल्य असतं, ज्याला निर्यात मूल्य असतं म्हटलं जातं, हे निर्यात मूल्य मिळवलं गेलं पाहिजे आणि आयात मूल्य वगळलं गेलं पाहिजे. म्हणजे M-X आपण जे म्हटलं, म्हणजे इम्पोर्ट मायनस एक्सपोर्ट, म्हणजेच निर्यात केलेल्या ज्या काही वस्तू असतात त्यापासून मिळालेलं जे उत्पन्न असतं त्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला गेला पाहिजे.
आणि आपल्या देशामध्ये ज्या वस्तूंचं उत्पादन केलं जातं त्यापैकी काही वस्तूंची निर्यात केली जात असते. निर्यात केल्यामुळे काय होतं की इतर देशाकडून आपल्याला त्या वस्तूच्या किमती मिळतात. या किमतीचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला गेला पाहिजे. आणि आयात ज्या काही वस्तूंची केली जात असते, म्हणजे आपल्या देशामध्ये काही वस्तूंची आयात केली जात असते आणि म्हणून आपल्या देशाला त्या आयात केलेल्या वस्तूंचं मूल्य इतर देशांना द्यावं लागतं, मोजावं लागतं. आणि म्हणून आयात मूल्य जे असतं हे आयात मूल्य वगळलं गेलं पाहिजे. आयात मूल्य जे असतं ते मायनस केलं पाहिजे, कमी केलं गेलं पाहिजे. त्यानंतर 6वे एक दक्षता सांगितलं जाते ती म्हणजे भांडवली वस्तूंची झालेली झीज. या झीजेला आपण घसारा म्हणू शकतो. झीज किंवा घसारा मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये. आता भांडवलाची काही झीज होत असते. भांडवलाचं विशिष्ट आयुष्य असतं. प्रत्येक वर्षी भांडवलाची झीज होत असते किंवा भांडवलाचा घसारा होत असतो. आणि म्हणून हे झीजेचं जे काही मूल्य असतं, झीजेची किंमत असते किंवा घसाऱ्याची जी किंमत असते, ही किंमत संयोजकाच्या माध्यमातून वेगळी काढून ठेवली जात असते. आणि म्हणून या भांडवलाची धावणारी जी झीज आहे त्या झीजेचं जे मूल्य आहे ते मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं जाऊ नये. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचा समावेश करण्यात येऊ नये. ही एक दक्षता उत्पादन पद्धतीमध्ये घेतली गेली पाहिजे. त्यानंतर जुन्या वस्तूंची खरेदी विक्री राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली जात नाही. ज्या जुन्या वस्तू असतात त्या वस्तूंची खरेदी विक्री जर समजा केली जात असेल तर त्याचं जे मूल्य असतं ते मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट केलं जात नाही किंवा करू नये. जसं एखादी घर आहे, ते घर जर आपण विकत घेतलं, ते घर जर 10 वर्ष अगोदर जर बांधलेलं असेल आणि ते आपण जर विकत घेतलेलं असेल किंवा आपण विकलेलं असेल, तर विकल्यामुळे काय होतं, आपल्याला ती घराची किंमत आपल्याला मिळते. किंवा जर समजा आपण जर समजा विकलं तर काय होतं की आपण जे त्यावर खरेदी केलेली असते ती खरेदीची रक्कम दुसऱ्याचं उत्पन्न असतं. आणि म्हणून अशा वस्तूंची खरेदी विक्री जेव्हा केली जात असते तेव्हा त्या वस्तूचे जे मूल्य आहे त्या मूल्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जाऊ नये. आता तुम्ही म्हणाल का बरं? कारण की या वस्तूची खरेदी विक्रीची जी किंमत आहे ही किंमत अगोदरच झालेली असते. जर समजा नव्याने घर जर बांधलं असेल आणि ते खरेदी केलं असेल किंवा विकलं असेल तर त्या घराची जी किंमत आहे किंवा ती जी विक्री मूल्य असतं किंवा खरेदी मूल्य जे असतं याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात असतो, करता येतो. परंतु जर जुना वस्तू असेल तर ते मात्र त्यातील ते मूल्य जे असतं त्याचा समावेश करण्यात येऊ नये. एक दुसरं उदाहरण आपण घेऊ, ते म्हणजे जर समजा तुम्ही जर 5 वर्षाच्या अगोदर जर 2 व्हीलर तुम्ही घेतली तर ते नवीन 2 व्हीलर तुम्ही घेतल्यामुळे काय होतं की त्याची किंमत तुम्ही दुकानदाराला दिली. दुकानदाराला काय झालं की त्या वस्तूची किंमत मिळाली, त्याला उत्पन्न मिळालं, परंतु त्या उत्पन्न जे असतं त्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्या वर्षी केला गेलेला असतो. आणि जर समजा तुम्ही जर 5 वर्षानंतर ही जर 2 व्हीलर दुसऱ्याला विकली, जुनी 2 व्हीलर विकली, 40,000ला तुम्ही ती 2 व्हीलर विकली, तुम्हाला 40,000 रुपये जर समजा मिळाले तर ते 40,000 रुपयाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करता येत नाही. कारण की या 2 व्हीलरची जी काही विक्री मूल्य किंवा खरेदी मूल्य जे असतं याचा समावेश ज्या वर्षी त्या 2 व्हीलरचं उत्पादन झालं, नवीन घेतली किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार झाले त्यावेळेला त्याचा समावेश त्या वर्षामध्ये झालेला असतो. आणि म्हणून जुन्या खरेदी विक्री राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजल्या जात नाही किंवा जुन्या वस्तूंची जी काही खरेदी विक्री असते
यातून मिळणारं जे उत्पन्न असतं त्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही, कारण ते चालू वर्षातील उत्पादन नसतं, ते अगोदर झालेलं उत्पादन असतं आणि त्या उत्पादनाचा समावेश त्या वर्षीच्या उत्पादनामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट झालेलं असतं. अविकसित देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन पद्धतीचा वापर करतात. या उत्पादन पद्धतीचा जर विचार केला तर आपल्याला वरील ज्या काही 7 ज्या दक्षता आपण पाहिलेल्या आहे, या दक्षता जरी असल्या तरीही मात्र जगामध्ये असणारे जे अविकसित देश आहेत, या देशामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन पद्धतीचा वापर करण्यात येत असतो. उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जात असतं आणि हे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना अनेक प्रकारच्या अडचणी येत असल्यामुळे या पद्धतीची विश्वसनीयता किंवा विश्वासार्हता कमी आहे. भारतात या पद्धतीने शेती, खाणकाम, हस्तव्यवसाय, यांत्रिक उत्पादन या क्षेत्रातील उत्पन्नाची मोजणी केली जात असते. आपल्या देशामध्ये यांत्रिक जे काही उत्पादन असतं किंवा हस्त व्यवसायातून मिळणारं जे उत्पन्न असतं किंवा शेती व्यवसायातून मिळणारं उत्पन्न असेल किंवा खाण व्यवसायातून मिळणारं उत्पन्न असेल, या उत्पन्नाची मोजणी या उत्पादन पद्धतीच्या माध्यमातून केली जात असते. परंतु उत्पादन पद्धतीने वाहतूक, वाणिज्य आणि दळणवळण म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना मात्र उत्पादन पद्धती जी असते ही वाणिज्य, वाहतूक आणि दळणवळण या क्षेत्रातील जे काही उत्पन्न असतं त्या उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या किंवा राष्ट्रीय उत्पादनाच्या पद्धतीच्या माध्यमातून मोजलं जात नाही. सांगण्याचं तात्पर्य असं की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जी उत्पादन पद्धती आहे, या पद्धतीचा वापर यांत्रिक उत्पादनासाठी किंवा हस्तव्यवसायासाठी, खाणकामासाठी किंवा शेती व्यवसायासाठी किंवा त्या माध्यमातून मिळालेलं जे उत्पादन आहे ते उत्पादन आणि त्या माध्यमातून मिळालेले जे राष्ट्रीय उत्पन्न असतं त्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी करण्यात येतं किंवा केलं जातं. पण राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना मात्र वाहतूक क्षेत्रातून मिळालेलं उत्पन्न असेल, वाणिज्य क्षेत्रातून मिळालेलं उत्पन्न असेल किंवा दळणवळण क्षेत्रातून मिळालेलं जे उत्पन्न असेल, हे उत्पन्न मात्र उत्पादन पद्धतीच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जात नाही. या माध्यमातून मिळालेलं जे उत्पन्न असतं हे उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न मोजू शकत नाही किंवा राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला काढता येत नाही. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न काढत असताना उत्पादन पद्धतीच्या माध्यमातून वाहतूक, वाणिज्य आणि दळणवळण या क्षेत्रातील राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन पद्धतीच्या माध्यमातून काढता येणे शक्य नाही. त्यानंतर दुसरी एक पद्धती आपल्याला बघायची आहे, ती पद्धती म्हणजे उत्पन्न पद्धती. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धतीला घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न पद्धती असंही म्हटलं जात असतं. विद्यार्थी मित्र, आपल्याला या पद्धती ज्या आहेत या पद्धतीचं त्या दुसरं नाव सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मापनाची जी काही उत्पन्न पद्धती आहे, या उत्पन्न पद्धतीला घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न पद्धती असंही म्हटलं जात असतं. भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे जे 4 घटक आहेत त्या 4 घटकांना मिळणारं जे उत्पन्न असतं, या उत्पन्नाच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जात असतं आणि म्हणून या पद्धतीला घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न पद्धती असं म्हणतात. या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी विभाजनावर लक्ष केंद्रित केलं जात असतं. उत्पन्नाचं विभाजन केलं जात असतं आणि त्या उत्पन्नाच्या विभाजनावर लक्ष केंद्रित केलं जात असतं. या पद्धतीमध्ये एका वर्षाच्या कालावधीत देशातील नागरिकांना मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जात असतं.
राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येत असते. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची ही जी दुसरी पद्धती आहे, उत्पन्न पद्धती आहे, या पद्धतीमध्ये 1 वर्षाच्या कालावधीमध्ये देशातील जे काही नागरिक असतात, या नागरिकांना जे मिळालेलं जे उत्पन्न असतं त्या मिळालेल्या उत्पन्नाची बेरीज केली जात असते. म्हणजे सर्वसामान्य अनेक जे काही नागरिक असतात त्या नागरिकांना कोणत्या ना कोणत्या मार्गातून उत्पन्न मिळतं आणि या उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जात असतं. वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी सर्व उत्पादन घटकांना भूमीला खंड मिळतो, श्रमाला वेतन मिळते किंवा मजुरी मिळते, भांडवलाला व्याज मिळते आणि संयोजक वर्ग जो असतो त्याला नफा प्राप्त होत असतो, नफा मिळतो. आणि म्हणून या उत्पादन घटकांना मिळालेलं जे काही उत्पन्न असतं त्या उत्पन्नाची बेरीज करून एका विशिष्ट वर्षामध्ये, एका वर्षाच्या कालावधीमध्ये त्याची बेरीज केली जात असते आणि त्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न काढण्यात येत असतं. म्हणजे प्रत्येक जो देशाचा नागरिक आहे हा नागरिक खंड, मजुरी, व्याज आणि नफा या उत्पादन घटकांमध्ये काम करत असतो आणि त्यामुळे काय होतं की त्याला काही ना काही प्रमाणात उत्पन्न प्राप्त होत असतं. आणि उत्पन्नाची जर समजा सर्व उत्पादन घटकांचे जे मोबदले आहे त्या मोबदल्याची जर बेरीज केली आणि उत्पन्न पद्धतीमध्ये अशाच पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न काढलं जात असतं. सर्व उत्पादन घटकांना मिळणारे जे काही मोबदला असतो त्या मोबदल्याची बेरीज करण्यात येते आणि राष्ट्रीय उत्पन्न काढलं जात असतं. सर्व उत्पादन घटकांना वितरित केलेल्या उत्पन्नाची बेरीज ही राष्ट्रीय उत्पन्न एवढी येते. या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना हस्तांतरित जे देणी असतात ती वगळली जातात आणि करविषयक माहिती पत्रके, अहवाल, लेखापुस्तके, अल्प उत्पन्नासंबंधीचे जे अंदाज आहेत या स्रोतांपासून उत्पन्नाची आकडेवारी प्राप्त करता येते. काय होतं की उत्पन्नाची जी आकडेवारी आहे ती आपल्याला मिळवता येते. जो कालावधी दिलेला असतो या दिलेल्या कालावधीमध्ये वस्तू आणि सेवांच्या उत्पादन कार्यामध्ये सहभागी झालेले जे उत्पादन असतं या उत्पादन घटकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्यांची बेरीज करून जे उत्पन्न प्राप्त होतं, जे उत्पन्न मिळतं त्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन असं मानलं जातं. म्हणजे उत्पादन घटकांचे जे मोबदले आहेत त्या मोबदल्यांची बेरीज करून जे उत्पन्न मिळते, उत्पन्न जे देशामधला प्राप्त होत असते त्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन असं म्हटलं जात असतं किंवा मानलं जात असतं. उत्पन्न पद्धतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन मापनाचे एक सूत्र सांगता येतं. आता हे जर सूत्र जर पाहिलं तर राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा अधिक मिश्र उत्पन्न अधिक निव्वळ विदेशी उत्पन्न असं आपल्याला म्हणता येईल. खंड चा समावेश करण्यात येतो, वेतनाचा समावेश करण्यात येतो, व्याजाचा समावेश करण्यात येतो, नफ्याचा समावेश करण्यात येतो. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या चारही घटकांचे मोबदले हे आहेत. म्हणजे खंड, वेतन, व्याज आणि नफा याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करण्यात येतो. सोबतच जे मिश्र उत्पन्न असतं, मिक्स इन्कम असतं, त्या मिक्स इन्कमचा किंवा मिश्र उत्पन्नाचा समावेश सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करण्यात येतो. त्याचप्रमाणे निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश करण्यात येतो. आता निव्वळ विदेशी उत्पन्न म्हणजे काय? आयात वजा निर्यात किंवा निर्यात वजा आयात.
निर्यात जर 10 कोटीची असेल, 5 कोटीची आयात केली असेल तर आपल्याला 5 कोटी उत्पन्न मिळेल. किंवा जर समजा निर्यात जर समजा 5 कोटी असेल, आयात जर 5 कोटी असेल तर आपल्याला 5 कोटी इतर देशांना द्यावे लागेल. म्हणजे हे जे 5 कोटी आहे ते आपल्या देशातलं मिळालेलं जे उत्पन्न ते असतं त्या उत्पन्नातून वजा केलं जात असतं. जर आपल्याला उत्पन्न जर मिळालं तर त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. आणि आपल्याला इतर देशांना जर समजा उत्पन्न द्यावं लागलं, आपल्याला जर रकमा जर इतर देशांना द्याव्या लागल्या विदेशी बाजारपेठेमध्ये किंवा विदेशी उत्पन्नाच्या माध्यमातून, तर या विदेशी व्यापाराच्या माध्यमातून आपण जर रकमा जर इतर देशांना दिल्या तर त्या राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केल्या जात असतात. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची ही एक उत्पन्न पद्धती आपण स्पष्ट केलेली आहे. त्यानंतर या उत्पन्न पद्धतीच्या काही दक्षता सुद्धा आपल्याला पाहाव्या लागतात. अनेक प्रकारच्या ज्या दक्षता आहेत त्या दक्षता राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना घ्यावं लागत असतात. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजणी करत असताना काही दक्षता आपण विचारात घेत असतो किंवा घ्याव्या लागत असतात, तरच राष्ट्रीय उत्पन्न तंतोतंत निघतं किंवा तंतोतंत निघत नाही. पहिली दक्षता घ्यावी लागते ती म्हणजे शिष्यवृत्ती, भेटी, देणग्या, दान, निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता इत्यादी सारख्या हस्तांतरित उत्पन्न किंवा हस्तांतरित देणी यांची रक्कम एकूण उत्पन्नात मोजली जात नाही किंवा मोजू नये. त्या ज्या रकमा असतात त्या वगळल्या जाव्यात, ही एक दक्षता घ्यावी लागते. आपल्याला जर समजा तुम्ही 12वी मध्ये शिकत आहात, तुम्हाला जर सरकारकडून जर स्कॉलरशिप मिळत असेल, शिष्यवृत्ती मिळत असेल, तर ही शिष्यवृत्ती जी असते ही तुमचं उत्पन्न असतं. मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये याचा समावेश केला जावा का? तो समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. किंवा आपल्याकडे पाहुणे जर आले तर आपल्याला भेटी दिल्या जात असतात, पॉकेट दिलं जात असतं, भेट म्हणून काही रुपये पैसे दिले जात असतात. याचा समावेश सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. काही देणग्या असतात, त्या देणग्या दिल्या जात असतात. म्हणजे जर इतर देशातील लोकांनी जर देणगे आपल्या भारतातल्या जर काही संस्थांना जर दिल्या असेल तर त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. दानाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. म्हणजे तुम्ही जर एखाद्या शेगाव शिर्डी या संस्थानामध्ये गेले आणि तुम्ही 10,000 रुपये तिथे दान जर दिले तर त्या दानाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. आता का केला जात नाही? कारण की ते जे उत्पन्न आहे ते तुमचं उत्पन्न आहे आणि तुमच्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पहिलेच केला गेला आणि म्हणून या दानाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. त्यानंतर निवृत्ती वेतन आहे. अनेक जे काही रिटायर्ड जे लोक असतात, सेवानिवृत्त जे काही कर्मचारी असतात, यांना निवृत्ती वेतन मिळतं. यांना निवृत्ती वेतन सरकारच्या माध्यमातून दिलं जात असतं. म्हणजे पेन्शन मिळते. या पेन्शनचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. किंवा जे अनेक बेरोजगार लोक असतात त्यांना बेकारी भत्ता मिळत असतात, या बेकारी भत्त्याचा समावेश सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही, करण्यात येत नाही. कारण ते उत्पन्न जे असतं हे दुसऱ्याचं उत्पन्न असतं आणि त्याचा समावेश पहिलेच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला गेलेला असतो. आणि म्हणून अशा ज्या हस्तांतरित रकमा असतात, हस्तांतरित देणी असतात, हस्तांतरित उत्पन्न असतात, यांची रक्कम एकूण राष्ट्रीय उत्पन्नातून वगळली गेली पाहिजे. त्यानंतर दुसरी एक दक्षता घ्यावी लागते ती म्हणजे गृहिणीच्या सेवा. शिक्षकांनी स्वतःच्या पाल्याला शिकवलं असेल, शिकवणी घेतली असेल, अशा विनामूल्य सेवा राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये.
या रकमांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जाऊ नये. जर तुमच्या घरी जर मोलकरी नसेल तर तिला जर समजा तुम्ही जर महिन्याकाठी जर 3,000 5,000 देत असेल तर त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतो. पण तुमच्या आईने जर समजा तुमच्या घरी जर समजा गृहिणी म्हणून जर समजा घरकाम केलं असेल तर त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत नाही. किंवा तुम्ही तुमच्या भावाला जर समजा घरच्या घरी जर समजा शिकवणी घेतली असेल, ट्युशन जर घेत असाल तर त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. किंवा शिक्षकाने त्याचं जे काही मुलं असतात त्याची स्वतःचे जे मुलं असतात त्या मुलांना जर शिकवलं तर त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. परंतु तो जर शाळेमध्ये शिकवत असेल आणि जर पेमेंट घेत असेल तर त्याचा समावेश मात्र राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात असतो. म्हणजे अशा विनामूल्य सेवा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजल्या जाऊ नये, त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करू नये. त्यानंतर तिसरं एक सांगितलं तर ते म्हणजे घर, गाडी यासारख्या जुन्या वस्तूंची विक्री करून जे उत्पन्न मिळतं त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करू नये. नवीन वस्तूची खरेदी केली जात असेल किंवा विक्री केली जात असेल तर त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करावा. तुम्ही एखादी जर समजा विकण्यासाठी घर बांधलं आणि ते विकलं, तुम्हाला पैसे आले, त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला गेला पाहिजे. पण तुम्ही जे काही 10 वर्षाच्या अगोदर 25 वर्षाच्या अगोदर जे घर बांधलं होतं ते जर आज जर विकलं, यावर्षी जर विकलं तर याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करण्यात येत नाही, करू नये. जुनी गाडी जर विकली असेल त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जाऊ नये. नवीन गाडी जर घेतली असेल तर त्या नवीन गाडीपासून मिळणारी जी रक्कम असेल त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात असतो. तर अशा प्रकारे जुन्या वस्तूंची विक्री करून जे उत्पन्न मिळतं त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जाऊ नये. त्यानंतर चौथं एक सांगितलं तर ते म्हणजे समभाग किंवा रोख्यांच्या विक्रीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करण्यात येऊ नये. जे समभाग किंवा शेअर्स विकले जात असतात किंवा जे रोखे विकले जात असतात, या शेअर्स किंवा रोख्यांच्या विक्रीपासून मिळालेलं जे उत्पन्न असतं याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही आणि तो करण्यात येऊ नये. कारण जे शेअर्स असतात किंवा रोखे असतात याचा समावेश अगोदरच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये झालेला असतो. कारण त्यामुळे वास्तव राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणताच भर पडत नाही. या रोखे किंवा समभागाच्या विक्रीपासून मिळालेलं जे उत्पन्न असतं त्या उत्पन्नातून वास्तव उत्पन्नामध्ये वाढ होत नाही. आणि म्हणून समभाग असेल किंवा रोखे असेल याच्या विक्रीपासून मिळालेलं जे उत्पन्न असेल याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जाऊ नये, करण्यात येऊ नये. त्यानंतर पाचवं एक दक्षता सांगितली जाते ती म्हणजे प्रत्यक्ष करापासून सरकारला मिळणारा जो महसूल असतो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तो धरण्यात येऊ नये. जो प्रत्यक्ष कराच्या माध्यमातून एखादा शिक्षक जर समजा नोकरी करत असेल आणि त्याच्या उत्पन्नावर जर समजा कर लावला जात असेल तर कर हा जो कर आहे हा कर सरकारला मिळत असतो, सरकारला प्राप्त होत असतो. आणि म्हणून सरकारने या करापासून मिळणारे जे उत्पन्न असते याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही, करण्यात येऊ नये. कारण जो कर्मचारी उत्पन्न मिळवत असतो त्यावर तो टॅक्स भरतो, कर भरतो. आणि तो कर भरत असल्यामुळे, टॅक्स भरत असल्यामुळे किंवा काय होतं की त्याचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्या पैशाचा समावेश, कराचे जे काही पैसे भरतो त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये झालेला असतो. आणि म्हणून प्रत्यक्ष करापासून सरकारला मिळणारा जो महसूल असतो, पैसा असतो, हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये धरला जाऊ नये. कारण सरकारला हा जो कर मिळत असतो हा कर हस्तांतरित उत्पन्न असते. म्हणजे एखादा व्यक्ती नोकरी करतो त्याच्याकडून ते सरकारकडे जात असते, हस्तांतरित होत असते.
त्यानंतर 6वं एक दक्षता सांगितली जाते ती म्हणजे उद्योग संस्थांचा अवितरित नफा, शासकीय मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न, पाणी पुरवठा यासारख्या सार्वजनिक उपक्रमापासून मिळणारा जो नफा आहे हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजला जावा. त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मात्र केला गेला पाहिजे. ज्या उद्योग संस्था असतात त्या उद्योग संस्था नफ्याचं वितरण करत नाही, म्हणजे तो नफा अवितरित केला जात असतो, त्याचा हिशेब नसतो आणि म्हणून त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जावा. सरकारच्या ज्या काही मालमत्ता असतात त्या मालमत्ता विकल्या जात असतात, त्याची खरेदी विक्री केली जात असते आणि त्यापासून सरकारला उत्पन्न मिळतं, त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जावा. ज्या पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना, या योजना यासारखे जे सार्वजनिक उपक्रम सरकार राबवित असते त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जावा. त्यानंतर 7वं एक दक्षता सांगितलं जाते ती म्हणजे स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूंचं जे मूल्य आहे आणि स्वतःच्या मालकीच्या घराचे जे मूल्य आहे राष्ट्रीय उत्पन्नात मोजलं गेलं पाहिजे. म्हणजे स्वतःच्या उपभोगासाठी ज्या वस्तू वापरल्या जात असतात या वस्तूंचं जे मूल्य आहे त्या मूल्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करण्यात यावा. जसं शेतकरी आहे, त्या शेतकरी त्याच्या शेतामध्ये गहू पिकवतो, 5 क्विंटल गहू जर स्वतःसाठी खात असेल तर त्या 5 क्विंटलची जी काही किंमत असेल त्या किमतीचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला गेला पाहिजे, कारण तो स्वतःच्या उपभोगासाठी वापरतो. जर त्याच्याकडे जर समजा गहू जर पिकले नसते किंवा उत्पादन केलं नसतं तर त्याला विकत घ्यावं लागलं असतं आणि ते इतरांचं उत्पन्न असतं. आणि म्हणून स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूंचे मूल्य आणि स्वतःच्या मालकीच्या घराचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजले गेले पाहिजे. अशा प्रकारे उत्पन्न पद्धतीच्या दक्षता आपल्याला सांगता येतात. जी आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची दुसरी पद्धती पाहिली ती म्हणजे उत्पन्न पद्धती. तर या उत्पन्न पद्धतीच्या या 7 दक्षता आज आपण पाहिलेल्या. आता ही जी उत्पन्न पद्धती आहे ती उत्पन्न पद्धती भारतामध्ये मध्यवर्ती सांख्यिकीय संघटनेची राष्ट्रीय उत्पन्न समिती व्यापार, वाहतूक, व्यावसायिक, सार्वजनिक प्रशासन, घरगुती सेवा इत्यादी क्षेत्रातील उत्पन्न पद्धतीच्या सहाय्याने मोजलं जात असतं. तर अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पन्न पद्धती आज आपण समजून घेतलेली आहे. यानंतरच्या व्हिडिओ तासिकेमध्ये आपण तिसरी एक पद्धती समजून घेणार आहोत, ती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची खर्च पद्धती, एक्सपेंडिचर मेथड. जी खर्च पद्धती आहे ती खर्च पद्धतीचा आपण विचार करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र, आज मी इथेच थांबतो. धन्यवाद.